आदित्य ठाकरेंकडून मुलुंडमधील गव्हाणपाड्यातील मोकळ्या भूखंडाची पाहणी करण्यात आली। भूखंडाचं आरक्षण बदलण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप, मोकळे भूखंड स्वतः खिशात घालण्याचा भाजपचा डाव असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव, आदित्य ठाकरे यांनी हा सवाल विचारलाय। मोकळ्या भूखंडावरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली। शाळा आहे, त्या शाळेला त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधून आता जागा देऊ केलेली आहे। ठीक आहे, ते आम्ही समजू शकतो मोकळ्या मैदानासाठी केलं असेल, पण ते मोकळं मैदान शाळेचं आणि हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तसाच ठेवून इथे खरं तर पेट्रोल पंप, गॅस स्टेशन सगळं काही येऊ शकतं। मुलुंडचा हा प्लॉट, समोरचा मुलुंडचा प्लॉट, हे दोन प्लॉट्स भाजपला घशात घालायचे स्वतःच्या। नेव्हिल डिसूचा फुटबॉल टर्फ घ्यायचा आहे, अंधेरीतले एक प्लॉट, जुहू मधले दोन प्लॉट आणि सगळीकडचे हे मोकळी मैदानं घेऊन भाजपच्या संस्थांच्या हातात घेऊन इथे स्वतःचे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आणण्याचा जो डाव आहे त्याच्या विरोधात मुंबई म्हणून आम्ही हा लढा सुरू केलेला आहे। स्वतः मुख्यमंत्री ह्याच्यात लक्ष घालत आहेत असं आम्हाला कळलेलं आहे, कारण नाहीतर एवढी हिंमत कोणाची होणार की एवढे मोठे भूखंड मुंबईतले, जिथे मुंबईतल्या सगळ्या संस्था असतील, रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन असतील, ALMs असतील, NGOs असतील, राजकीय पक्ष असतील, नागरिक असतील, हे सगळे जेव्हा एकत्र येतात तरी दबाव कोणाचा आहे? अधिकाऱ्यांवर दबाव कोणाचा आहे?